जर x वजा 4 दुसऱ्या कंसामध्ये x वजा 2 आणि तिसऱ्या कंसामध्ये x अधिक 2 या संख्या प्रमाणात असल्यास x बराबर किती असा प्रश्न तुमच्या पर्यायामध्ये लेकरांनो एक उत्तराचा पर्याय असेल 6. हे या प्रश्नाचं उत्तर येते. आता याचा पडताळा कसा लक्ष द्या. x वजा 4 x वजा 2 आणि x अधिक 2 ह्या संख्या समीकरण स्वरूप दर्शवलेल्या विशिष्ट प्रमाणामध्ये आहेत, विशिष्ट गुणोत्तरामध्ये आहेत. x च्या ठिकाणी 6 मांडा, जसं की 6 वजा 4, इथं 6 वजा 2 आणि इथं 6 अधिक 2. हे काय येणार? 6 तून 4 गेले, इथे येणार 2, इथं 6 तून 2 गेले, इथे येणार 4 आणि इथं 8. म्हणजे 2 4 8 ह्या प्रमाणात त्या संख्या या लागल्या. आता याचा पडताळा काय सर, हा जो प्रश्न तुम्ही विचारला, या 2 किंवा प्रति 2 संख्येमध्ये किंवा या तीनही संख्येमध्ये असलेला परस्पर संबंध काय याचा उलगडा लेकरांनो इथं 2 सोबत 2 गुणीला जेव्हा घेतो आम्ही तेव्हा समोरची संख्या 4 मिळाली. पुढं या 4 सोबत जेव्हा गुणीला 2 घेतो आम्ही तेव्हा पुढची संख्या 8 मिळते. हा इथं मल्टिप्लिकेशन संबंध पाहावयास मिळतो. म्हणून प्रस्तुत प्रश्नामध्ये जे x बराबर काय प्रश्न विचारला त्याचं उत्तर 6. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत. शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा. फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील. गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिनधास्त विचारता येतील. गणिताची भीती पळून जाईल, आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल. हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही. ओके. संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.